जे सव्वा 16 पहिला तास 120 किलोचा चांदीचा रथ दिला आहे, मोठा सोहळा होत आहे, काय सांगाल? सालावादप्रमाणे पाऊल चाले पंढरीच्या दिशेने आज नाथाची पालखी या ठिकाणी आज प्रस्थान होतं आहे आणि ज्यावेळेस नाथाच्या पालखीचं प्रस्थान होतं या ठिकाणी हजारो लाखो भाविक हे पालखीच्या प्रस्थान प्रसंगी उपस्थित असते। आज या प्रसंगी पादुकाचे दर्शन घेतले। आज नाथ महाराजांची दिंडीचं प्रस्थान होणार आणि त्याचप्रमाणे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं देखील आजच प्रस्थान होतं। आज या पालखीच्या प्रसंगी सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देईल, त्यांचा पायी प्रवास सुखरूप हो ही पांडुरंगा चरणी नाथा चरणी माऊली चरणी प्रार्थना करेल। चांगला पाऊस पडू दे, माझ्या शेतकऱ्याचं राज्य येऊ दे, बहिराज्याचं राज्य येऊ दे, हीच पांडुरंगा चरणी आज सर्व मतदारसंघाच्या वतीनं मी या ठिकाणी पांडुरंगा चरणी प्रार्थना करेल। आणि या ठिकाणी आज आपण या पालखीच्या ठिकाणी उपस्थित आहे। हे पैठण आपेगाव प्राधिकरणाअंतर्गत या ठिकाणी विकास कामे पैठण शहरामध्ये अनेक झालेले आणि येणाऱ्या काळात आपल्या नाथाचा काळापलट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण नाथ संस्थांच्या वतीनं ज्यावेळेस आमचा हा पालखी सोहळा पंढरपुरात जातो, अनेक देवस्थानचे त्या ठिकाणी भक्तनिवास आहे, पण आपलं नाथ मंदिराचं हक्काचं भक्तनिवास हे पंढरपुरात असलं पाहिजे अशी मतदारसंघाच्या वतीनं आणि अनेक वारकऱ्यांची त्या ठिकाणी मागणी होती। तर आपण संस्थांच्या वतीनं संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी संस्थांच्या वतीनं 2 एकर जागा घेतली आणि त्या ठिकाणी भक्तनिवासचं देखील काम चालू आहे। म्हणजे 2 ते 3 वर्षांना अजून ज्यावेळेस आमची पालखी पंढरपुरात जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी आपला हक्काचं भक्तनिवास थांबण्याकरता राहील। आज या प्रसंगी सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।